पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खूप छान प्रश्न आहे। पदावलीला आपल्याला सरळ रूप द्यायचे। पदावली काय आहे पहा, मोठ्या कंसामध्ये किंवा चौकटी कंसामध्ये 14, छोटा कंस चालू 3 + 8 / 2 कंस बंद अधिक छोटा कंस चालू 16 - 3 × 5। याला या पदावलीला सरळ रूप दिले असता उत्तर काय येईल असं विचारलेलं आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न। अशा वेळेस काय करायचं, कंचे भागू बेव काय म्हणजेच काय, या पद्धतीने बोडो मास ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मधून, कंचे म्हणजे कंस अगोदर सोडवायचा, त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी या क्रमाने आपल्याला ही पदावली सोडवायची आहे। आता काय करूयात मग पहा, कंस चौकटी कंस आपण तसाच ठेवूया अगोदर 14। आता हा अगोदर कंस सोडवायचा आपल्याला। या कंसामध्ये दोन क्रिया आहेत, 3 + 8 / 2। कोणती क्रिया अगोदर करालो, अगोदर बेरीज का भागाकार, अगोदर भागाकार, कारण कंचे कन म्हणजे कंसाचे, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजा, कंचे भागू बेव। अगोदर इथला भागाकार करा। हा कंस चालू ठेवूया आपण। 2 ने 8 ला भागा किती येईल भागाकार हो, हे 3 अगोदर तसंच ठेवला अधिक बेचोक 8 म्हणजे इथं काय आलं फक्त 4 अधिक, आता हे इकडं 16 तसंच ठेवला वजा 3 आणि 5 यांचा गुणाकार अगोदर करा, किती येईल 3 × 5 = 15। आता काय करा, कंस अगोदर सोडवा, म्हणजेच आपल्याला चौकटी कंस तसाच ठेवावा लागेल। आता 14 आणि कंसाच्या मध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो, हे लक्षात ठेवा। 3 आणि 4 चा गुणाकार करा, बेरीज करा 7 अधिक, याला आपण कंस ठेवूयात का, छोटा कंस ठेवूया, ठीक आहे, अधिक 16 - 15 किती येईल, 16 आणि 15 यांचे वजाबाकी करा 1। आता पुन्हा चौकटी कंस 14 आणि 7 चा गुणाकार करा, 14 × 7 = 98 अधिक 1। आता बरोबरचं चिन्ह आपण देऊया प्रत्येक ठिकाणी। 98 आणि 1 किती झालं, ही शेवटची क्रिया 99। म्हणजेच काय, उत्तर किती आले या पदावलीला सरळ रूप दिल्यानंतर 99, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेत चला।